गाईस 3 दिवस झुलन यात्रा असते मंदिरामध्ये, पण आम्ही 2 दिवस आधी काही गेलो नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो, पण तरीही भरपूर गर्दी होती. तुम्ही बघू शकता किती मोठी रांग लागलेली आहे कृष्णाला झोका देण्यासाठी. गाईस 8 वाजून 10 मिनिट झालेले होते आम्हाला येता येता. थोडा उशीर झाला होता आणि आम्ही आलो तर घाई मी जाऊन बघितलं दर्शन आज तरी उघडं आहे का. शेवटचा दिवस आहे तर, पण नाही, दर्शन बंद होऊन गेलेलं होतं. सो आम्हाला दर्शन काही भेटलं नाही कृष्णाचं. इकडे झुलन यात्रा चालू होती, त्यासाठी मोठी रांग लागलेली होती. सो आम्ही देखील रांगेत उभं राहिलो. इकडे गिफ्ट शॉपी आहे. गाईज इकडे आम्हाला शिवण्याची एक फ्रेंड दिसली, जी शिवण्याला म्हणजे लहानपणापासून शिवण्या तिला ओळखते. मम्मीच्या घराजवळच राहते, त्यामुळे ती शिवण्याला इतकी आवाज देत होते, पण शिवण्या माहीत नाही तिच्याकडे का जात नव्हती त्या दिवशी. दुसरी एक दीदी होती, ती देखील शिवला आवाज देत होती, पण शिव तिच्याकडे पण काही गेली नाही. शेवटी ती शिवण्याची फ्रेंड प्रसाद घेण्यासाठी जाऊन बसली आणि शिवण्या तोंडात बोट घालून माहीत नाही काय विचारांमध्ये गुंग झाली. राधाकृष्णाला झोका देण्यासाठी शिवण्या खूप जास्त एक्सायटेड होती आणि झोका दिल्यानंतर खूप खुश झाली. प्रसाद घ्यायला जाणार तितक्या वेळात बघितलं तर शिवण्या झोपी गेली. सो आम्ही प्रसाद घेतला, म्हणजे शिवण्याच्या मावशीनेच प्रसाद घेतला, मी तर काही घेतला नाही कारण शिवण्या माझ्याकडे वर झोपून गेली होती. त्यानंतर आम्ही लगेचच घरी निघून गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.